संजय उवाच दृष्ट्वा तु पांडवानिकं व्यूढं दुर्विधेरस्तदा आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत। संजय वाच म्हणजे संजय म्हणाला, दृष्टा म्हणजे पाहून, तू म्हणजे पण, पांडव अनिकम म्हणजे पांडवाचे सैन्य, व्यूढम म्हणजे व्यूहरचना, दुर्योधन म्हणजे राजा दुर्योधन, तदा म्हणजे त्यावेळी, आचार्य म्हणजे गुरु किंवा शिक्षक, उपसंगम्य म्हणजे जवळ जाऊन, राजा म्हणजे राजा, वचन म्हणजे शब्द, अब्रवीत म्हणजे म्हणाला। संजय म्हणाला, हे राजन, पांडुपुत्रांनी केलेली सैन्याची व्यूहरचना पाहून दुर्योधन आचार्याकडे गेला आणि पुढील प्रमाणे बोलण्यास आरंभ केला। तात्पर्य, धृतराष्ट्र हा जन्मतः आंधळा होता व दुर्दैवाने तो आध्यात्मिक दृष्ट्याही अंधच होता। त्याला नक्की माहीत होती की आपली मुलेही आपल्याप्रमाणेच आध्यात्मिक ज्ञानाच्या बाबतीत अंध आहेत आणि जन्मापासूनच पुण्यवान असणाऱ्या पांडवाबरोबर आपल्या मुलाचा कधीच सलोखा होणार नाही अशी त्याची खात्री होती। तरीसुद्धा तीर्थस्थळाच्या प्रभावाबद्दल त्याला शंका होती। धृतराष्ट्राने युद्धभूमीवर परिस्थितीबद्दल केलेली हेतुपूर्वक विचारणा संजय जाणू शकत होता। म्हणून निश्चिन्न व उद्विग्न झालेल्या राजाला प्रोत्साहित करावायचे होते आणि म्हणूनच त्याने राजाला खात्रीपूर्वक पटवून दिले की पवित्र धर्मक्षेत्राच्या प्रभावाखाली त्याचे पुत्र कोणत्या प्रकारची तडजोड करणार नाहीत। यासाठी संजयाने राजाला माहिती पुरविली। आखी दुर्योधनाने पांडवाचे सैन्यबळ पाहिले आणि तत्काळ तो आपला सेनापती द्रोणाचार्याकडे यांच्याकडे त्यांना वस्तुस्थितीची जाणीव करून देण्यासाठी गेला। या ठिकाणी जरी दुर्योधनाचा राजा म्हणून उल्लेख करण्यात आला असला तरी त्याला गंभीर परिस्थिती उद्भवल्यामुळे आपल्या सेनापतीकडे जावे लागले। यावरून तो राजकारणी होण्यास पात्र होता हे कळून येते। पण जेव्हा त्याने पांडव सैन्याची व्यूहरचना पाहिली तेव्हा जरी त्याने बाहेरकारी मसुदीगिरीवर प्रदर्शन केले तरी तो आपल्या मनातील भीती लपवू शकला नाही।